पारनेरमध्ये एकच चोर विजय औटीला अटक करा. विधानसभा माजी उपाध्यक्ष व माजी आमदार विजय औटी यांच्या विरोधात सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक. पारनेर विधानसभा माजी उपाध्यक्ष व पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांच्या विरोधात गुरुवारी सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक झाले. त्यांनी विजय औटी चोर आहे, विजय औटीला अटक करा अशा घोषणा देत संतप्त ठेवीदारांनी विजय औटी यांच्या घरासमोर आंदोलन केले. पारनेर शहरातील मुख्य शिवाजी पेठेतून मोर्चाने घोषणा देत तहसील कार्यालय, पोलीस ठाणे ही दणाणून सोडले. यावेळी तहसीलदार दीपक कारखिले, पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जय जवान जय किसान. सगळ्यांना अटक झालीच पाहिजे. चोरांना अटक झालीच पाहिजे. चोरांना अटक झालीच पाहिजे. पोलीस प्रशासनाचा विजय असो. विजयाला अटक पोलीस प्रशासनाचा विजय असो. चिरीबिरी करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा विजय असो. अटक करा, अटक करा, अटक करा, अटक करा, यामध्ये 2023-24चा जो ऑडिट रिपोर्ट आहे त्या ऑडिट रिपोर्टनुसार सदरचा ऑडिट रिपोर्ट ॲडव्हर्स ऑडिट रिपोर्ट आहे. म्हणजे संचालक मंडळाने जे वाटप केलेलं कर्ज आहे ते कुठल्याही प्रकारे वसूल झालेलं नाही आहे आणि ते मोठ्या प्रमाणात NPA झालेलं आहे. यामध्ये सूर्यतारा इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीला 13 कोटीचं कर्ज सेनापती बापट पतसंस्थेने दिलं होतं आणि त्यामधून कुठल्याही प्रकारची वसुली योग्य पद्धतीने झालेली नाही. 13 कोटीच्या कर्जामधून केवळ 3 कोटी या पतसंस्थेचे वसूल झाले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो पतसंस्थेला या कर्जातून नुकसान झालेलं आहे ते नुकसान हे ठेवीदारांचं नुकसान आहे असं क्लिअर कट रिमार्क ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडिटरनी दिलेला आहे. या सूर्यतारा इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळामध्ये संगीता झंजाळ, रामदास झंजाळ, पंडितराव कोल्हे, त्याच्यानंतर अशोक कोंडाजी खिलरी आणि महत्त्वाचं म्हणजे विजय रावटी आणि अनिकेत आवटी या लोकांचा समावेश आहे. म्हणजे सेनापती बापट पतसंस्थेचे संस्थापक, संचालक हे देखील विजयराव आवटी आहेत, अनिकेत आवटी आहेत आणि भास्कर यामध्ये पंडितराव कोल्हे आणि इत्यादी लोक आहेत आणि तेच लोक सेनापती बापट पतसंस्थेचे संचालक देखील आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की या पतसंस्थेमध्ये जो काही फायनान्शियल फ्रॉड झाला आहे तो माननीय आमदार विजयराव औटी यांच्या सहमतीने झाला आहे. 25 कोटी, 13 कोटी, गणिला 9 कोटीचं कर्ज हे विजयराव औटींच्या सहमतीशिवाय दिलं गेलं असेल असं कोणाचं जर म्हणणं असेल ते पटण्याजोगं नाही आणि त्यामुळे या फ्रॉडमध्ये माजी आमदार विजयराव औटींना आरोपी करावं अशी सरसकट सगळ्या ठेवीदारांची मागणी आहे. अन्यथा पैसे जर मिळाले नाहीत तर या ठिकाणी हे ठेवीदार थांबणार नाहीत, हेही लक्षात घ्या. आणि तेवढ्यावरच न थांबता पोलीस प्रशासनाने जर सुद्धा कार्यवाही जर केली नाही, संचालकांना त्या संबंधित असलेल्या सर्व आरोपींना जर अटक केली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ठेवीदारांना वाऱ्यावरती किंवा रोडवरती आणणाऱ्या संचालकांना, आमदारांना रोडवरती दिसल्यावरती फटकावण्यात येईल, हेच लक्षात ठेवा. थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला अटक करा, आटे साहेब इथे येतील, मग सांगू काय ते आटे साहेब तुम्हाला देतील माहिती मग सगळी. आमच्या शिरू शाखेच्या केंद्र साहेबांनी नाही घेतली आपली 50 वेळा गेलो. आमच्या शाखेच्या शाखा प्रमुखाला अटक करा म्हणून. आता काय झालं, तू सगळा तपास वर्ग एकटा झाला. आता नाही अटक नाही करता. आम्ही फक्त व्यथा सांगायला आलोय. आम्हाला एवढंच म्हणायचंय की आम्हाला जर तुम्ही योग्य मार्गदर्शन दिलं असतं तर त्याही वेळेला आम्हाला तुम्ही एवढ्या खेटा घराची पळायला नसते ना. 1.5 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं पोटाचं ऑपरेशन केलंय. वडिलांची ठेव यांच्या संस्थेमध्ये 50 लाख रुपये. मी यांच्याकडे वडिलांच्या ऑपरेशनसाठी 50,000 मागत होतो तर एकाही हरामखोराने फोन उचलला नाही. 1.5 वर्षापूर्वी त्या तर वेळेस संस्था चालू होती. 50 लाख रुपयाची ठेव माझ्या वडिलांची त्या संस्थेमध्ये.
आणि पोटाच्या ऑपरेशनसाठी मी 50 लाख नव्हतं मागत, 50,000 मागत होतो फक्त. नगरला ऑपरेशन केलंय, पण हे काही हरामखोर आणि हे काही माधुर चित्ते फोन सुद्धा उच्चारणार तळतळ आहे माझी. खटला यांच्या एकतर आम्हाला अटक करा, नाही तर त्यांना आजची आज अटक करा. पुण्याला नेऊन हे केलं. तुम्हाला माणूस की नाहीच का ह्या लोकांना? कात्रणं नेऊन दाखवलं ना, कात्रणं नेऊन दाखवलं. रामदास भोसलेला त्या दरोड्याचं आपल्या सर्वांच्या वतीनं परत या तिघावर आज परत केस दाखल करा. तुम्ही म्हणताना करता येत नाही, आम्ही तुमच्या केस दाखल करतो, तुमच्याकडे केस दाखल करतो आम्ही एवढ्यांच्या वतीने. चला बरोबर आहे. आणि करा त्याला अटक. मग आम्ही केस दाखल करतो, आम्हाला यांनी फसवले. 1.5 वर्ष आम्हाला शब्द दिला 2 वर्षापूर्वी, तो शब्द यांनी पाळला नाही. करा अटक करा, खोटा शब्द दिला यांनी. खरं यायचं दुसरं अटक त्यांना. आम्ही सांगतो नाही साहेब, गुन्हा दाखल करा आमच्या पहिला. गुन्हा दाखल आहे, तपास चालू आहे. गुन्हा दाखल आहे, तेव्हा तपास चालू आहे. असेल तर आम्हाला अटक करा तुम्ही. आम्ही जे खोटं बोलतोय ना वाटतं किती दिवस चालू आहे? बोलवलं होतं. काय म्हणते आता 20% तपास राहिले. आता एवढ्या 8-10 दिवसात मी ते सबमिट करतो. यातलं काय होतच नाही. 15 दिवस झाले. 15 दिवस झाले. परत गेले का? परतही गेलतो. मी सोमवारी नगरला होतो. 15 दिवस झाले परत गेले का? हा, सोमवारी मी नगरला होतो. काय झालं? हे काय नाही भेटलं. काय झालं? भेटलंच नाही. कोणी कोणाला विचारू. दिवसभर थांबलो कोणी. साहेब होते? नाही नाही. साहेब नसते, साहेब काम असते, ते बाहेर जाते जास्त वेळ. आणि मी तिथे सकाळी तिथं बसलो होतो, कारण तुम्हाला ते शिरूर शाखेचं दाखवायचं होतं. सोमवार नंतर गरुडा उद्या जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला सांगलं 15 तारखेला माझ्या सासूबाई स्वतः एक्सपायर झाल्यामुळे मी स्वतः बिझी होतो. आमचं महत्वाची तपास झाला ना, त्याला आपल्या त्यांच्यावर दबाव लागेल ना, त्यांच्याकडे काहीतरी बोलावं लागेल. निवेदन आम्ही साहेबांना पाठवतो. तुम्हाला तुमच्या पद्धतीने आम्हाला कशी मदत करता येईल एवढीच आम्हाला तुम्हाला विनंती आहे. आमचा फोर्स काहीच नाही. आम्हाला एक आहे की आम्हाला ही कामाला कुठेतरी करून दाखवायची होती. तुमच्यापर्यंत यायचं होतं, तुम्हाला भेटायचं होतं. ते आता आम्ही एवढे जिंकणार आहोत. आता तुम्ही आमची तपासणी करायची आम्ही किती खरं बोलतो किती शिंदे साहेब, ही घटना तर पारनेर पोलीस स्टेशनमध्ये घडली की नाही मला नगरचं माहित नाही. मला तिकडचं काही कळत नाही. मी अडाणी, मी शेतकरी, मी काय सांभाळणार माणूस आहे, मला माहित नाही. पण पारनेर पोलीस स्टेशनमध्ये या आधी घटना घडली आणि आमदारांनी काय सांगितलंय, ठेवीदारांना मी वाऱ्यावर सोडणार, मी त्यांचे पैसे देतो. परंतु सरळ खोटा बोललो ना, तुम्ही खोटा बोलल्याच्या आरोपाखाली तुम्ही अटक करा. मी जात नाही कसा पैसे मिळतात असं सांगितलं होतं. आता आम्ही या गुन्हा दाखल करून अटक करा त्यांना आजची आज, नाही तर आम्हाला अटक करा. डॉक्टर मी आहे ना विजयरावांच्या बरोबर एकदा नाही 3 ते 4 वेळेला रात्री 11 वाजेपर्यंत बसलेलो. मी स्वतः बसलो होतो. त्यावेळेला रामदास भोसले होता, मी होतो, आणि त्यावेळेला शंकर नगरे होते की ज्यांनी मला त्यांच्या गाडीत नेऊन शिरूरला सोडलेलं आहे. अहो ते सगळं खोटंच बोलतात. मी महिना फिरले सरपंचाला विचारा. त्यामुळे ना साहेब आम्ही आमच्या डिझेल घालून काय कोणत्या पद्धतीने व्यक्त एवढं फिरवले, फसवले करावं त्यांनी. आमचं काही म्हणणं नाही. पण आता याच्यातून जर न्याय मिळत नसेल जा बघायची तिथं आहे, जा बघायची तिथं तिथं आहे. मला जे करायचं ते करा. पण साहेब आम्ही याच्यात नर्वस आहे, खूप नर्वस आहे. 4 वर्ष 2014ला पैसे आहेत माझे. साहेब आम्ही नगरमध्ये हे करू का असं उपोषण असं बोलणं नाही. आम्हाला मार्गदर्शन करा. आम्ही नगरला जातो. अहो मग आम्ही तुम्हाला सांगतो ना, ते सरळ म्हणतात मला काय एकच काम आहे का, नगरला भयंकर गुन्हे आहेत, ते आमक्याचं आहे तमक्याचं आहे, ही संस्था गेली बुडीत, ती संस्था गेली बुडीत, जे तुमचे हे आहेत ना, आम्ही त्यांच्याकडे जात नाही असातला भाग नाही. आम्हाला झालेला रोग आहे ना, त्याला आम्ही कोणता ना कोणता तरी डॉक्टर पाहतच असतो ना. आज शेवटी आम्ही तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे येऊन फक्त आम्हाला निवेदन द्यायचं होतं. आम्ही काय करू शकतो इथं? आमची जिल्हा न्यायालयात केस चालू आहे, आम्हाला हे सगळं समजतंय. पण तरीही ॲज ए प्रोसेस म्हणून आम्ही तुमच्याकडे एक तक्रार दाखल केलीच ना. आम्ही सर्व आनंदी मंडळी, आम्हाला काय फार काय समजा अशातला काही भाग नाही. आम्ही सगळे जमून या ठिकाणी आलो. आता आम्ही तुमच्यापर्यंत आलो म्हणजे आता आम्हाला जरी आमची चूक असेल तर मग आम्ही काय केलं पाहिजे हा तरी सगळा तुम्ही नेमका आम्हाला देऊ शकता का? बाबा आता तुम्ही अशी प्रोसेस करा
अशाने असं होईल अशाने तसं करा हे तरी तुम्ही आम्हाला सांगताय का सांगू शकता का बुवा? आमची जरी ही चूक असेल तर तुम्ही या मार्गाने जा आणि हे करावं हे तुमचं असं होऊ शकतं असं तरी सांगायचं. काय करणार आणि कसं करणार? बरोबर आहे. तुमचे सगळ्यांचे मिळून पैसे जे अडकलेले आहेत ते पैसे ते जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये आता वाढीत होईल. त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टी सगळ्या सीज होतील आणि त्या प्रॉपर्टीचा लिलाव होऊन तुमचे पैसे परत देण्याची प्रोसेस ऐकून होईल. घ्या. हे माझी पाडून 3 वर्षापासून हे चाललेलं गुराळे त्या प्रॉपर्ट्यांचा जाळ परस्पर होऊन राहिले तिकडं विकून राहिले. बाबा तिकडे सांगावं लागत नाही. बाबा त्याच्याकरता काही नाही. होय सर तुम्हाला मी सांगितलं ना आत्ता परवा दिवशीच आमची प्रॉपर्टी मूळ मालकाच्या ताब्यात दिलेली गेली. 50 लाख गेले कुठं शिरूची तुम्हाला तेच दाखवून मी 2 गाळे होते 2 गाळे होते ते दोन्ही गाळे आम्ही कुठं लावली प्रॉपर्टी राहिलाच कुठं आता तुम्ही आठवले साहेबांनी सांगितलं नाही. सांगितलं फोन करून तेच म्हणलं मी तुम्हाला सांग ना तेच मला म्हणले होते त्यांचे कुलप कापली ऐकलं नाही त्यांनी सांगतात का ते? मी मला सांगितलं ना की प्रशासन नेमकं करणार कधी काय? म्हणून ते परत सांगायला गेलो समोर मी भेटलंच नाही. तुम्ही त्यांना अटक करत नाही हे पैसे आम्ही काय समजायचं का तुमच्या पर्यंत आम्ही असं समजायचं का प्रशासन समजायचं काय? अटक करणार काय? प्रशासन त्यांना विचारा ना तुम्ही. आम्हाला प्रशासनाने दाखवलं असेल तरी आम्हाला दाखवून. एक साधं उदाहरण सांगतो साहेब. ज्यावेळेस ती मुख्य ऑफिसची जी काही इमारत होती ती पाडत होतो त्यावेळेस आम्ही स्वतः शूटिंग काढून घेतलं आणि आठरे साहेबांकडे गेलो. वकील साहेब स्वतः माझ्या बरोबर होती. त्यांना सांगितलं म्हटलं साहेब ही परिस्थिती चाललेली आहे आणि अजूनही त्या ठिकाणी JCB चालू आहे काय करायचं. हो पाडत असताना ती शूटिंग घेतली आणि आठरे साहेबांकडे गेलो तर आठरे साहेब म्हणले आता फोन करून सांगतो त्यांना. फोन माझ्या समोर केला आणि आम्ही संध्याकाळी परत येऊन बघतोय तर काम चालू आहे पद्धतशीर अगदी. हा काय प्रकार आहे. मी परत फोन केला आठरे साहेबांना. आठरे साहेब म्हणले त्यांना मी काय करू शकत नाही त्यांनी पैसे दिलेले आहेत. म्हणजे ज्यांनी ती इमारत घेतली ना त्यांनी पैसे दिलेले आहेत मी काय करू शकत नाही. आता ही कुठली पद्धत आहे सांगा बरं. तिथं आमच्या तोंडावर म्हणतात की आता त्याला काम बंद करायला सांगतो आता त्याला काम बंद करायला सांगतो आणि येऊन पाहतो तर काम चालूच आहे. आता त्यांनी आश्वासन देऊन आपली 20-25 प्रशासनाची लोक तिथे जाऊन त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ना. आता ही ऍक्शन घेत नाही 5-50 ठेवीदार जातील. याचा अर्थ असा होता का ते कोणी करण्यात आम्ही कोणी करण्यात तुम्ही आम्हाला दाट टाका. ठरवलंच का ठेवीदार मारायचे असं ठरवले का सर्व संमेलनाने इथं केडगावच्या डॉक्टरांनी मला ऑपरेशन करायला सांगितले. पैसे आणायचे कुठून. गुडघ्याचं ऑपरेशन करायला सांगितले. गुडघ्याला रात्रभर ठणक लागतोय. आज नाही कुठून पैसे. गोर गरिबांची 180 कोटी खाणाऱ्या अधिकांना अटक झाली पाहिजे. गोर गरीब म्हाताऱ्या बायांचा पैसा विचार आवटी खाणाऱ्या विचार आवटींचा अरे धिक्कार असो धिक्कार असो. अरे पारनेरचा सगळ्यात मोठा चोर पारनेरचा सगळ्यात मोठा चोर. अरे अशा चोरांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा अरे अशा चोरांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा अरे गोर गरीब म्हाताऱ्या बायांचा पैसा खाणाऱ्या विचार आवटीचा आवटी संदर्भाने भोसलेला अटक झालीच पाहिजे. आवटी संदर्भाने भोसलेला अटक झालीच पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. पैसा आमच्या कष्टाचा नाही कुणाच्या बापाचा. पैसा आमच्या कष्टाचा नाही कुणाच्या बापाचा.